हॅलो गाईज, मी अक्षय रामाणी, हा माझा मित्र समीर. हाय. आज आम्ही चाललो आहे पनवेल कलावंतीन दुर्गला, लाईफमधला फर्स्ट ट्रेक. सो आम्ही तुमच्यासमोर आज ब्लॉग घेऊन आलो आहे. सो गाईज, प्लीज कीप सपोर्ट मी अँड सबस्क्राईब माय चॅनल. ओके, थँक्यू. आपल्याला जायचं आहे पनवेल येथे आणि आम्ही आहोत सांताक्रूज या लोकेशनला. सो आता आम्ही जातोय. जरा थोडा पाऊस थांबला आहे, वातावरणामध्ये थोडा बदल जाणवतोय, म्हणून आम्ही आता पुढे जाण्याचा निर्णय घेतोय. ही आमची फरारी सवारी, ज्याने आम्ही आता राईड करतोय. खूप पाऊस आहे. मला तर पूर्ण थंडी वाजत आहे, पूर्ण भिजलो आहे मी. खूप जोराचा पाऊस पडतो आहे, तुम्ही बघू शकता. काय समीर, कसं वाटतंय पावसात भिजून? खूपच पाऊस आहे आज. खूप थंडी वाजत आहे, खूप थंडी वाजत आहे, खूप जोरात पाऊस पडतो आहे. आम्हाला पावसाचा अंदाज होता, तरी पण आम्ही बाहेर पडलो आहे, कारण एक मनामध्ये जिद्द आहे ब्लॉग करायची आणि ट्रेकिंगला जाण्याची. सो लेट्स सी, watch after some time. आज पाऊस खूप असल्यामुळे तुम्ही बघू शकता, मी पूर्ण भिजत गेलो आहे. समीर पण खूप भिजलेला आहे. आम्ही सांताक्रूजवरून आता एक्झॅक्टली कलावंतीन पायथ्याशी पोचलेलो आहोत, पण पाऊस खूप आहे आणि आम्ही आता बघतोय तर पूर्ण शिखराच्या साईडला पूर्ण पावसाची धग पूर्ण जमा झाली आहेत. एक्झॅक्टली आम्हाला हेच माहीत नाही की आम्ही तिथपर्यंत जाऊ शकेल किंवा आम्हाला जायला देतील, हेच माहीत नाही आहे. बट आम्ही आलो आहे. पाठी बॅकग्राऊंडमध्ये बघू शकता, जो व्हाईट कलरचा जो लेवल आहे तो पूर्ण कलावंतीन आहे. कलावंतीन आणि प्रबलगड आहे, बट खूप पाऊस आहे. सो आय होप आम्हाला तिथपर्यंत जाता येईल. सो लेट्स सी. आता आम्ही पार्किंग स्लॉटमध्ये आहे. इथे या सगळ्या गाड्या पार्क केल्या आहेत. 30 रुपये तुम्ही पे करून त्यांच्या जबाबदारी गाडी इथे पार्क करू शकता. त्यासाठी तुम्हाला 30 रुपये पे करावे लागतील. ओके, ते चर्चा केली, स्थानिक ग्रामस्थांनी चर्चा केली. तर त्यांच्यानुसार आम्हाला ते असे बोलले की पाऊस खूप असला तर गड चढायला खूप रिस्की आहे आणि स्थानिक चढायला देणार नाहीत. तरी पण आम्ही प्रयत्न करतोय. लेट्स सी. चालू झालेलं आहे. पाऊस चालू झाल्यामुळे आम्ही इथे एक तसं बांधून ठेवलं आहे, तिथे आम्ही थांबलो आहे. त्या कष्टाने मोठ्या मुश्किलीने वरती चढण्याचा प्रयत्न करतो आहे, पण तेवढंच आम्हाला पाऊस रोखण्याचा प्रयत्न करतो आहे. बघू शकता आम्ही टोटल 1 तास क्लाइंब करून वरती आलो आहे. शब्दात नाही सांगू शकत. अशा ठिकाणी
श्वास घेताना पण तुम्ही पाठच्या सीनवरून रिअलाईज करू शकता. इट्स सो व्हेरी अमेझिंग. समीर, हे समीर, तुला कसं वाटलं वरती येतं ना, आणि तुझा एक्सपिरियन्स का होता? खूप खूप दबायला झालेला आहे, ओके, सांगू शकत नाही एवढा. आणि स्पीड पण आमचा खूपच झाला आहे. अजून पण चालतोय. टोटल 1 तास झाला चालून झालं. अजून 1 तास आम्हाला वरती चढायचं आहे. हा आहे कलावंतीन, त्याच्या बाजूला आहे प्रबलगड, आणि आपल्याला कलावंतीन ट्रेक करायचं आहे. ओके, आणि हा कलावंतीन ट्रेक करताना पायऱ्या चढून वरती जायचं आहे, आणि दिस इज खूप डेंजरस अँड व्हेरी रिस्की. सो गाईज, आम्ही आलो आहे गावामध्ये आलो आहे. हा आहे कलावंतींचा सुलका, जो मी तुम्हाला खालून दाखवला होता, आणि बाजूला आहे प्रबलगड. ओके, तर आपल्याला कलावंतीन ट्रेक करायचं. फर्स्ट ऑफ ऑल हे गाव आहे, या गावामध्ये आम्ही पोचलेलो आहे. निर्वासाठी ज्या वस्तू लागत असतील त्या ते पायी डोंगर चढून, म्हणजे आता आम्ही जो डोंगर चढून आलो तर आम्ही इतके थकलो, पण त्यांचा दररोजचा उदरनिर्वाह चढून होतो. हे बघा तुम्ही, आता वातावरण पूर्ण क्लिअर आहे, तुम्ही बघू शकता. हा कलावंतींचा सुलका आहे, आणि हा प्रबलगड आहे. आपल्याला झालं आहे कलावंतींच्या शिखरावर. हा खूप, तुम्हाला इथून बघताना वाटतं हा खूप सोपा आहे आणि खूप इझी ट्रेक करायला, बट मित्रांनो तसं नाही आहे. हा खूप डेंजरस आणि डेंजरस आहे. 2016मध्ये घटना झाली होती, इथून एक डेथ ॲक्सिडेंट झाली होती, आणि 2018ला एक ॲक्सिडेंट झाला होता. त्याच्यानंतर इथले जे स्थानिक ग्रामस्थ आहेत त्यांनी मिळून निर्णय घेतला की जे पण टुरिस्ट ट्रेकिंगला येतात इथे, त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ते स्थानिक घेतात, आणि त्याची ती 50 रुपये ते फी घेतात. अजूनपर्यंत आम्ही भरले नाही आहे, बट वरती जाऊन ती आम्हाला भरावी लागेल. त्या शिखराला कलावंतींचा सुलकाई असे संबोधलं जातं. सो लेट्स स्टार्ट. हे आपल्याबरोबर आहेत तिथेच ट्रेकिंग. नाव काय तुमचं मॅम? ओके, हे आपल्याबरोबर आहेत पूजा. त्यांनी रिसेंटलीच कलावंतीन ट्रेक केलं आहे. आपण त्यांना विचारूया त्यांना कसं वाटलं. खूप डिफिकल्ट होतं, पण जर चढायला गेलं तर खूप छान. ओके, आणि सर तुम्हाला, तुमचं नाव? अश्विन. ओके, अश्विन, तुम्हाला कसं वाटलं कलावंतीन ट्रेक करताना? फर्स्ट टाइम मी ट्रेकसाठी ओके. आलो होतो. आणि खूप toughest चांगलं, trek toughest ट्रेक आहे. फक्त खालती यायला तर रिस्की आहे. हा रिस्की आहे. ओके, कारण आम्ही पण जातोय आता, म्हणून तुम्हाला विचारलं. ओके, थँक्यू. All the best. ओके, थँक्यू. तर तुम्ही आता बघितलंच, यांनी आताच कलावंतीला जाऊन आल्यात, आणि त्यांनी सांगितलं चढताना तुम्ही चढू शकता, चढताना काही वाटणार नाही, पण उतरताना खूप रिस्की आहे, कारण पावसाचे दिवस आहेत, आणि ज्या पायऱ्या आहेत त्यांना शेवाळी पकडले. शेवाळी म्हणजे त्याच्यावरून आपला पायही सरकू शकतो. ट्रेकर लाईफ. आता इथून खरी स्ट्रगल लाईफ चालू झालेली आहे. आता आम्ही जंगलातून स्टार्ट केलं आहे चढायला, आणि इट्स व्हेरी डिफिकल्ट. ओके, मला बोलताना त्रास होतोय. आता चालू झालाय तो थरारक प्रवास. चढायचंय बट हरायचं नाही. तुम्ही बघू शकता, हा जो लेअर आहे हे ह्याच्यापासून वाचायचं आहे, कारण हाच डेंजरस उतरताना. हा जो आहे प्रबलगड आहे, आणि हा जो जातो आहे कलावंतीला जातो. आपल्याला ह्या धरून चढणं मला मुश्किल आहे. खूप थरारक प्रवास चाललेला आहे.
जायचं असेल ना तर तुम्ही इथून जाऊ शकता. हा प्रबलगड जाण्यासाठी रोड आहे. हा प्रबलगड झाला आहेत आणि रिस्क आहे हे बघू शकता तुम्ही. चढताना खूप प्रॉब्लेम्स होते आणि डेंजर सिच्युएशन आहे. आम्ही खूप रिस्क घेऊन चढण्याचा प्रयत्न करतो आहे. चालू झाला तो कलावंतींचा थरारक प्रवास. ह्या पायऱ्या आहेत वरती कलावंतींना चढण्यासाठी. आम्हाला अडवण्यासाठी पावसाने पण जस्ट एंट्री मारल्या बघू शकता. खाली क्लिअर वातावरण होतं आणि आता पाऊस खूप जोरात चालू झाला आहे. पाठी माझ्या पूर्ण पावसामुळे पूर्ण व्हाईट लेअर तयार झाला आहे. खूप डिफिकल्ट आहे ट्रेक. कलावंतीन थरारक ट्रेक. मी थरारक सारखं का म्हणतो कारण इथे येऊन थरारक असा प्रवास मी अनुभवतो आहे. वाऱ्याने पण खूप एंट्री मारले, जोरात एंट्री मारले. पाऊस चालूच आहे आणि त्याच्यासोबत वारा खूप जोरात वारा सुटला आहे. इथून मी फील करतोय हार्डली ट्रेक. अरे शूज स्लीप होत आहेत. फायनली मी वरती आलो आहे. वारा इतका खूप सुटला आहे त्याच्यामुळे बोलताना त्रास होतो आहे. तुम्हाला मी तिथला प्रवास शब्दामध्ये आता मांडू शकत नाही. ही जी हवा आहे जगण्याची नवीन उमेद जागी करण्याचा प्रयत्न करते. खालून येताना
मला खूप डिफिकल्ट वाटत होतं. मी इथपर्यंत नसतो आलो, बट आतून येण्याची जिद्द होती म्हणून मी इथपर्यंत येऊ शकलो. बोलताना त्रास होतो आहे, शब्द अडकत आहेत, त्याच्यामुळे तुम्ही समजून जा की इथे काय फिलिंग असेल. सो ऑसम. जरी त्रास असला तरी फिलिंग खूप वेगळे आहे, खूप वेगळे आहे. हे हाय समीर, कसं वाटतंय तुला? खूप चांगलं सारखं तुला विचारतोय कसं वाटतंय, पण आत्ता कसं वाटतंय? कारण मला खूप सांगू शकत नाही, एवढा डेंजर होता. पण आता वरती आल्यावर थोडा खूप छान वाटतं. चढताना काहीच प्रॉब्लेम होणार नाही. हा आहे कलावंतींचा डेस्टिनेशन पॉईंट, जो खालून मी तुम्हाला दाखवत होतो. कलावंतीन तो पॉईंट कलावंतीन आहे. हा आपण खालून बघितलेला होता. हा आलो आहे शेवटच्या पॉईंटला, कलावंतीन लास्ट आहे, जो आपल्याला सर करून चढून वरती जायचं आहे. तुम्ही बघू शकता ते क्लाइम्बिंग करून वरती जायला लागतं आहे. सो गाईज, फायनली डेस्टिनेशन पॉईंटला मी पोचलेलो आहे. समीरचे एक्सपिरियन्स तुम्ही बघू शकता, कसा थंडीने कापतोय. माझे पण एक्सपिरियन्स तुम्ही बघू शकता. बोलत नाही आहे, मागाशी मी थोडंफार जर क्लिअर तरी बोलत होतो, आता नाही होत आहे. बट एक्सपिरियन्स इज सो ऑसम. डेस्टिनेशन पॉईंट